बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान बारामतीत सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 20.55% तर राहुरीमध्ये 18.22% मतदान। बारामतीत 22 उमेदवार रिंगणात। सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत तर अक्षय कर्डिलेंनीही मतदानाचा हक्क बजावला। बारामतीकर कर्तव्य म्हणून मतदान करतायत। मतदानानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। 2029ला बारामतीतून मी लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा, जय पवार यांचं वक्तव्य। तर पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। तमिळनाडूमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 37.56% मतदान। सगळ्या 234 जागांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा। सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क सकाळीच बजावला। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 152 जागांवर चुरशीनं मतदान। सकाळी 11 पर्यंत सरासरी 41.11% मतदानाची नोंद। अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत मतदानाला सुरुवात। शिवसेना आमदार संजय गायकवाडांची पुन्हा शिवीगाळ। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना घरात घुसून मारण्याची धमकी। तर संजय गायकवाड भूमिकेवर ठाम। शिवसेनेचा पक्ष आणि चिन्हावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। यादीमध्ये खटला 36व्या क्रमांकावर असल्यानं आज तरी सुनावणी होणार का असा प्रश्न। सोलापुरातील अल्पवयीन मुलींच्या बाळंतपणा प्रकरणाची राज्य बालहक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल। आज आयोगासमोर सुनावणी। संबंधित सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश। इराणसोबत 3 दिवसात पुन्हा चर्चा सुरू होईल, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। मात्र इराणकडून अजूनही कोणताच प्रतिसाद नाही। बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये अजित पवारांच्या वारसाची चर्चा रंगली आहे। जय पवारांनी 2029ची निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली। कार्यकर्त्यांना वाटतं आपण लढावं असं जय पवार म्हणाले। रोहित पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवारांनीही या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिल्या। 2029ला जय विरुद्ध योगेंद्र की जय विरुद्ध रोहित कोणती लढत होणार याच्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। जरी सुनेत्रा वहिनींची असली तरी देखील चर्चा ही आहे की तुम्ही या पुढच्या काळात आता 2029 मध्ये तुम्हाला त्या सगळ्या याच्यात पुढे केलं जात आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं। पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी। 29ला तुम्ही तुमची तयारी असणार आहे? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी। जय पवार आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, पार्थ पवार राज्यसभेवर गेल्यानंतर आता जय पवारांना सुद्धा विधानसभा खुणावू लागली आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय। साधारणपणे काय समीकरणं 2029 मध्ये पाहायला मिळतील? पवार कुटुंबामध्ये या सगळ्या संदर्भात काय चर्चा घडलेली आहे? काय अपडेट्स आहेत त्या संदर्भात? पवारांच्या तिसऱ्या पिढीमध्ये वारसाची लढाई सुरू झाली आहे। आज त्याची पहिली नौबत जडली। जय पवारांनी ते 2029ला निवडणुकीला उभे राहावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं म्हटलं आणि त्यांच्या या म्हणण्यानंतर अवघ्या काही वेळामध्येच रोहित पवारांनी हे जाहीर करून टाकले की 2029ला बारामतीची लढाई पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी असू शकते। याचा अर्थ जय पवार यांच्या विरोधामध्ये पवार कुटुंबातलाच कोणीतरी उभा असू शकतो। आता हा कोणीतरी म्हणजे कोण? एकतर युगेंद्र पवार उभे असू शकतात असं रोहित पवारांनी सुचवलं। मात्र युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांनी बोलताना रोहित पवारांनीच जपून बोलायला हवं किंवा त्यांनीच सामोपचाराने खरं तर भूमिका मांडायला हवी होती असं म्हटलं आणि त्यातून हे ध्वनित झालं की रोहित पवार स्वतःच बारामतीची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत का। बारामतीच्या राजकारणाची पवार कुटुंबाच्या सुरुवात अर्थातच शरद पवारांपासून झाली। शरद पवारांनी त्यांचे राजकीय वारसदार म्हणून अजित पवारांना निवडलं। सुप्रिया सुळे जरी 2000 गेल्या जवळपास 20-25 वर्षांपासून त्या जरी खासदार असल्या तरी बारामती म्हणजे अजित पवार हे समीकरण शरद पवारांनंतर कायम होतं। मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर पुढचा वारस कोण
यासाठीची ही चढाओढ आहे आणि तिसऱ्या पिढीमध्ये समन्वय नाही हे यातून स्पष्ट झालं। आत्तापर्यंत पवार कुटुंबातील राजकीय निर्णय हे शरद पवार घेत होते, अजित पवार त्यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर अजित पवार घेत होते त्यांच्या पक्षाचे निर्णय। मात्र आता आपण पाहतो आहोत की जय पवार एका पक्षामध्ये आहेत, त्यांच्या पक्षाच्या प्रमुख आहेत सुनेत्रा पवार, मात्र त्याऐवजी जय पवारांनी स्वतःची उमेदवारी एका अर्थाने जाहीर करून टाकली लोकांच्या मनामध्ये आहे असं म्हणून। तर रोहित पवार ज्या पक्षात आहेत त्याचे अध्यक्ष आहेत शरद पवार, मात्र रोहित पवारांनी देखील त्यांची भूमिका उघडपणे सांगून टाकली आणि त्यामुळं पवार कुटुंबातल्या या तिसऱ्या पिढीमध्ये समन्वय नाही हे यातून समोर आलं। त्यामुळं 2029ची निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी खरंच होते का याबद्दल बारामतीकरांच्या नजरा लागलेल्या असतील याकडे। मंदार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि विधान परिषद निवडणुकीसंदर्भात मातोश्रीवर सध्या बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सकपाळ आणि संजय राऊत यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरे हेच उमेदवार असावेत अशी काँग्रेसची आग्रही भूमिका आहे आणि उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर काँग्रेस उमेदवार देणार नाही अशी देखील भूमिका घेतली गेली होती। पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जर इतर कोणता उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरवला गेला तर मात्र काँग्रेस या जागेसाठी आग्रही असेल आणि काँग्रेस आपला उमेदवार देईल असं हर्षवर्धन सकपाळ यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते आणि काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघी एक जागा आहे। 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे, पण महाविकास आघाडीला संख्याबळानुसार केवळ एक उमेदवार देता येणार आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अक्षय, मातोश्रीवर बैठक सुरू झालेली आहे, विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात निर्णयाची उत्सुकता आहे। प्रज्ञा, ही जी बैठक आहे ती प्राथमिक चर्चा म्हणावी लागेल आपल्याला, कारण की या आधी हे दोन पक्ष मिळून किंवा दोन पक्षातले वरिष्ठ नेते मिळून एकत्र बसलेले होते। आज मात्र हर्षवर्धन सकपाळ त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांची बैठक आहे आणि त्या बैठकीला संजय राऊत देखील उपस्थित आहेत आणि ही बैठक सध्या मातोश्रीवर सुरू आहे। महत्त्वाचं हेच आहे की एक जागा, जे आपण म्हणालात एक जागा ही महाविकास आघाडीला देता येणार आहे आणि त्या जागी उद्धव ठाकरे यांची वर्णी लागावी किंवा उद्धव ठाकरे यांनी स्वतः उभं राहावं, विधान परिषदेमध्ये पुन्हा एक टर्म त्यांनी घ्यावी असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे। पण जर उद्धव ठाकरे हे उमेदवार नसतील तर मात्र इतर जर कोण उमेदवार असेल तर त्यासाठी चर्चा करावी लागेल। उद्धव ठाकरे यांच्यासाठी पूर्ण पाठिंबा काँग्रेसचा असेल, दुसऱ्या मात्र उमेदवारासाठी चर्चा करावी लागेल, त्यानंतरच काँग्रेस जो आहे तो निर्णय घेणार आहे। काल या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी देखील हाच उल्लेख केला होता की काँग्रेसच्या कमिटीची किंवा काँग्रेसच्या नेत्यांची बैठक या संदर्भात झाली नाही, ती चर्चा करावी लागणार आहे। त्यामुळे ही जी एक जागा आहे विधान परिषदेसाठीची, त्या जागी आता उद्धव ठाकरे ही जागा लढणार की उद्धव ठाकरे आपल्या जागी दुसरा कोणता उमेदवार देणार हे बघणं महत्त्वाचं आहे। आजच्या बैठकीत एकतर ते ठरेल किंवा जर उद्धव ठाकरेंनी दुसरा उमेदवार दिला तर मात्र काँग्रेस पाठिंबा देणार की नाही हे उद्या किंवा परवा ज्यावेळी काँग्रेसची बैठक होईल आजच्या बैठकीनंतर त्या बैठकीमध्ये निश्चित होणार आहे। त्यामुळे विधान परिषदेसाठी कोण नेमका उमेदवार असणार महाविकास आघाडीचा याची सुरुवात किंवा त्या चर्चांची सुरुवात, बैठकांची सुरुवात आज झाली असं आपण बोलू शकतो। प्रज्ञा, अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा सुरू झालेल्या आहेत। काँग्रेसची भूमिका आहे की उद्धव ठाकरे हेच विधान परिषदेसाठी उमेदवार असावेत। त्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या चर्चांना अत्यंत महत्त्व प्राप्त होत आहे, कारण जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार नसतील, अन्य कोणता उमेदवार जर दिला गेला तर काँग्रेस त्या जागेसाठी आग्रही असेल आणि काँग्रेस आपला उमेदवार देईल अशी भूमिका हर्षवर्धन सकपाळ यांनी घेतलेली आहे। आणि त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना काय निर्णय घेते यावर पुढचं सगळं गणित अवलंबून आहे। बारामतीमध्ये 2029ला पुन्हा पवार विरुद्ध पवार होणार का याविषयी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। तो दोघंही तरुण आहेत, त्याच्यामुळं असू शकतं आता प्रत्येकाची ती वेगवेगळी मतं आहेत। रोहितचं मत आहे, जयचं मत आहे की त्याला उभं राहायचं, फिरून फिरून त्याची पण इच्छा आहे, कारण मागं तो म्हणत होता की दादा म्हणायचं की रोहित नको याच्यात, आपलं जय नको याच्यामध्ये, पुढे चांगलं नाही आहे। पण लोकांचं बघून 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 इच्छा तयार झालेली असेल आणि त्याच्यात चूक काही नाही। शेवटी दादाचा मुलगा आहे तो, कोण ना कोणतरी 29ला बहुतेक वहिनी माघार घेतील आणि हा येईल असं दिसतंय। रोहित पवारांना स्वतः बारामतीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय।
आता ते त्यांनी ठरवायचे, त्याच्या डोक्यात काय हे आपण सांगू शकत नाही, आणि ते काळच ठरवेल. मग ते म्हणतात की मी कर्जत जामखेडवरूनलाच लढेन, पण अलीकडे त्यांचं बारामती परिसरामध्ये दौरा करणं, लोकांना भेटणं वाढलंय. हो, ते मी पण बघतोय वाढलेलं आहे, पण त्याच्यामुळं साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी पण त्याला घ्यायची असेल, सांगता येत नाही म्हणून पण वाढलं असेल. जय पवारांच्या वक्तव्यावरती आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्यात, त्याही पाहूया. त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला, ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं, किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत, आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं. त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. एकतर प्रत्येकाला ह्या एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणाला इलेक्शन लढायचे हा अधिकार प्रत्येकाला आहे, आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल ना कोणी लढायची ती सीट. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालं असतं तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, असं रोहित पवारांनी म्हटलंय. त्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवारांना सवाल विचारलाय. अजित पवार मुख्यमंत्री का झाले नाहीत ते शरद पवारांना विचारा, असं बन म्हणाले. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची 2024मध्ये संधी होती, मात्र तेव्हा पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. आता सिल्व्हर ओकवर जाऊन रोहित पवारांनी हा सवाल विचारावा, असं नवनाथ बन म्हणाले. दादा असताना विलिनीकरण होणार होतं, दादा असताना विलिनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आत्ता आत्मविश्वासाने सांगतोय 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते. आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती, आणि दादाच आज नसतील, दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती, नाही तर पक्षातून होती, दादाच नसतील तर आज विलिनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही. 2004ला काँग्रेसपेक्षा शरद पवार साहेबांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या होत्या. अजितदादांना मुख्यमंत्री करण्याची संधी होती, परंतु माननीय शरद पवार साहेबांनी अजितदादांना मुख्यमंत्री न करता त्यावेळेला मुख्यमंत्रीपद काँग्रेसच्या वाट्याला दिलं. अजितदादा 2004 साली मुख्यमंत्री झाले असते तर पुढचे 10 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते. रोहित पवारांना असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व आणि मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं, यासाठी रोहित पवारांचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर गोवंडी इथं अनधिकृत पार्किंग साईटवर सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी आग लागली. या पार्किंग साईटवरती एलपीजी सिलेंडरचा साठा जमा करून ठेवला होता. अचानक या सिलेंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर त्यांनी नियंत्रण मिळवलं. दरवाजा बंद कर, खाली. प्रशांत बढे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. प्रशांत. सध्या घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर गोवंडीच्या बैगनवाडी जवळ या गाड्या ज्या आहेत त्या उभ्या होत्या, आणि या गाड्यांच्या मध्ये काही गॅस सिलेंडर देखील ठेवण्यात आलेले होते. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ देखील पडलेले होते. याला अचानक आग लागली आणि ही आग जी आहे ती पसरत साधारणतः 10 ते 15 गाड्यांमध्ये पोहोचली. यात या सिलेंडरचे ब्लास्ट देखील झाल्याची माहिती मिळते आहे, आणि या आगीमध्ये जवळजवळ आतापर्यंत 10 ते 12 गाड्या देखील जळाल्याची माहिती मिळते आहे. आगीचं कारण जरी समजू शकलेलं नाही तरी या ठिकाणी ज्या गाड्या होत्या त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आगीवर पूर्णपणे अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवलेलं आहे. घटनास्थळी सध्या देवनार पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत, आणि या आगीचं नेमकं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस आणि अग्निशमन दल करतील. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, कोणी जखमी झालेली नाही अशी माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे. प्रज्ञा. बातमी पश्चिम बंगालमधून आहे. पश्चिम बंगालमधल्या मतदानाला हिंसाचाराचं गालबोट लागलंय. मुर्शिदाबादमध्ये मतदान केंद्रावर सुतळी बॉम्ब फोडला गेला. कुमारगंजमधल्या मतदान केंद्रावरही तणाव निर्माण झाला. टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजपच्या पोलिंग एजंटला अडवल्याचा आरोप केला जातोय. भाजप एजंटला स्थानिकांनी हुसकावून लावल्याची माहिती मिळते.
तर ही 3 दृश्य आपण पाहतोय. मुर्शिदाबादमध्ये सुतळी बॉम्ब फोडल्यानं काही लोक जखमी झाले होते. मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. तर कुमारगंजमध्ये मतदान केंद्रावरती तणाव निर्माण झाला होता. भाजपच्या पोलिंग एजंटला टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी अडवलेलं होतं. तर एयूजेपीच्या हुमायूं कबीर यांनी देखील ठिय्या मांडला होता. तृणमूलच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची खडाजंगी झालेली होती. पश्चिम बंगालमधल्या निवडणुका या कायमच संवेदनशील असतात. इथे होणारे वाद आणि हाणामारीच्या घटना या निवडणुकीवेळी सातत्यानं घडल्याचं समोर आलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे. अतिरिक्त सुरक्षा बल देखील बोलवण्यात आलेलं आहे. पण तरीसुद्धा काही ठिकाणी तणाव निर्माण झालाय. हिंसाचाराचं गालबोट मतदान प्रक्रियेला लागलेलं आहे. भोंदू अशोक करातला न्यायालयीन कोठडी 6व्या गुन्ह्यात उद्या पुन्हा हजर केलं जाणार. 5व्या गुन्ह्यात दिलेली 5 दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्यानं आज कोर्टात हजर केलं होतं. मृत्यूची भीती दाखवून महिलांवरच्या अत्याचाराप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणी एका डॉक्टरनं खरातला मदत केल्याचा संशय. एका डॉक्टरकडून गर्भपाताच्या गोळ्या त्याला पुरवल्या जात असल्याचा आरोप. संबंधित डॉक्टरला लवकरच चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता. नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबा विरोधात गुन्हा. लैंगिक शोषण केल्याची महिलेची तक्रार. महेशगिरी नावाच्या भोंदूवर लासल गावात जादूटोणा विरोधी कायदा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल. कौटुंबिक समस्या सोडण्याच्या बहाण्यानं अत्याचार. नागपूरच्या कोंढाळी परिसरात लग्नाचा आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचं शोषण. आरोपीनं दुसऱ्या अल्पवयीन मुलीशीही लग्नाचा डाव आखला होता. आरोपी विरोधात बाल संरक्षण विभागाची कारवाई. आरोपीच्या अल्पवयीन बहिणीला होत असलेला बालविवाहही थांबवला. दिवस पूर्ण. आरोपी मात्र अजूनही फरार. तरुणीची हत्या करून आरोपी फरार झालाय. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे 4 पथकं तैनात. मात्र अजूनही आरोपी पोलिसांच्या हाती नाही. अंबरनाथ नेवाळी आठवडे बाजारात राडा. गुंडांकडून पितापुत्रावर जीवघेणा हल्ला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या 6 जणांना अटक केली. आरोपींची परिसरातून धिंड काढली. चंद्रपुरात वणवा विझवताना 3 वनरक्षकांच्या गाड्या जळून खाक. शिंदेवाही तालुक्यातील वाघडोंगर परिसरातली घटना. काल दुपारी या परिसरात जंगलात आग लागली होती. गोंदिया जिल्हा कृषी विभागाची मोठी कारवाई. जिल्ह्यातील कृषी केंद्राचे 160 परवाने रद्द तर 71 परवाने निलंबित. तपासणीमध्ये खतांची विक्री करताना नियमांचं पालन न केल्यानं कारवाई. बीडच्या आष्टी तालुक्यातील हरिनारायण अष्टा इथं 4 चाकी जळून खाक. शेतकऱ्यांना बांधावरचं गवत पेटवून दिल्यानंतर वाहनाला भीषण आग. विरारमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षाला अचानक आग. रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. ओव्हरहीटमुळे रिक्षाच्या मागच्या इंजिनाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. भंडाऱ्याच्या वरठीत हिट अँड रनची घटना. मॉर्निंग वॉकला गेलेल्या पती पत्नीला पिकअप गाडीनं चिरडलं. पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी जखमी. वाहन चालकाविरोधात गुन्हा. सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीचा शोध सुरू. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात 108 रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानं प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू. हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णानं स्वतः फोन करून रुग्णवाहिका मागवली होती. मात्र वेळेत रुग्णवाहिका न आल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरातील लोकांनी संताप व्यक्त केला. सातारा लोणंद राज्य मार्गावरती ट्रक कण्हेर डाव्या कालव्यात कोसळला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. ट्रकमधले 2 जखमी. कालव्यात पडलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन. ढाबे, हॉटेल आणि लॉजवर अवैध दारू विक्री विरुद्ध अचानक धाडी. दारूबंदी कायद्यान्वये 20 गुन्हे दाखल. एकूण 100हून अधिक कारवाया. नोकरीचा आमिष दाखवून शहीद जवानाच्या कुटुंबाची 2 कोटींची फसवणूक. अनुकंपा तत्वावर वर्ग 1ची नोकरी मिळवून देतो असं सांगत पैसे उकळले. ज्ञानेश्वर वरे असं आरोपीचं नाव. गडचिरोली पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. भंडाऱ्याच्या वरठीमध्ये हिट अँड रनची घटना. मॉर्निंग वॉकला गेलेल्या पती पत्नीला पिकअप गाडीनं चिरडलं.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात 108 रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानं प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू. हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णानं स्वतः फोन करून रुग्णवाहिका मागवली होती, मात्र वेळेत रुग्णवाहिका न आल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे परिसरातल्या लोकांनी संताप व्यक्त केलाय. नाशिकच्या मालेगावातील चंदनपुरी इथं हिंदू जन आक्रोश मोर्चा. ग्रामदैवत साठ्याबाबा मंदिरातील देव देवतांची विटंबना. घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेकडून चंदनपुरी गाव बंद. पत्नीला परत पाठवत नसल्याच्या रागातून जावयानं सासरवाडी जाळली. नंदुरबारमधल्या धडगावमधली घटना. घरातील सगळं साहित्य जळून खाक. जावई मिथून पाडवी विरोधात गुन्हा. पोलिसांकडून शोध सुरू. नांदेडमधील भोकरमध्ये फर्निचर दुकानांना आग. 4.25 कोटींचं नुकसान. दुकानातील फर्निचरसह अनेक मशीन्सही जळून खाक. दुकानं नागरी वस्तीपासून दूर असल्यानं मोठी दुर्घटना टळली. बातमी ठाण्यातून आहे. ठाणे स्टेशन बाहेरच्या सॅटिस पुलावरती आग लागली आहे. शिवशाही बस या आगीमध्ये जळून खाक झाल्याची माहिती मिळतेय. ठाणे स्टेशन बाहेरचा सॅटिस पूल जो कायमच बसेसनी आणि प्रवाशांनी गजबजलेला असतो, तिथे एका शिवशाही बसला आग लागलेली होती आणि या आगीमध्ये ही बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. ठाणे शहरामध्ये जाणाऱ्या बसेस याच सॅटिस पुलावरून जातात. प्रवाशांची मोठी गर्दी इकडे पाहायला मिळते. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील. अक्षय. प्रज्ञा, आपल्याला सॅटिस ब्रिज हा माहितीच आहे. नेहमीच वर्दळीचा प्रचंड त्या ठिकाणी गर्दी असते. एकतर हो. TMTच्या बसेस तिकडे असतात, त्याचबरोबर या STच्या काही बसेस देखील वरती असतात आणि त्या प्रवाशांची वाहतूक करणारी वरती येत असतात. पण आता थोड्या वेळापूर्वीच ही आग लागल्याचं समजतं. ही शिवशाही बस आहे आणि शिवशाही बस ही पूर्णतः AC बस असते. त्यामुळे प्राथमिक अंदाज असा आहे की AC कंडक्टरमध्ये आग लागलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण बस जी आहे ती जळून खाक झालेली आहे. मात्र संपूर्ण ही आग जी आहे त्या आगीवर आता कंट्रोल करण्याचा त्याच्यावर ती आग विझवण्याचा देखील प्रयत्न जो आहे तो आता अग्निशामक दलाकडून केला जातो आहे. ठाण्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील आता त्या ठिकाणी पोहोचलेले घटनास्थळी. मात्र वदळीचा विभाग असल्यामुळे आणि या सॅटिस पुलावर TMTच्या बसेस देखील येत असल्यामुळे आता संपूर्ण ब्रिज हा ब्लॉक करण्यात आलेला आहे. सगळ्या TMTच्या बसेस या ठाणे स्टेशन परिसरामध्ये आहेत, ठाणे मार्केट परिसरामध्ये आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाल्याचं एकूण बघायला मिळत आहे. प्रज्ञा. अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.